मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो ती पाहू शकताय मी आता एका डोंगरावर तर उभे आणि आपण आज या ठिकाणी आलेलो आहे। आपल्याला नदीला मासे पकडायला जायचे आहेत मित्रांनो। आज आपण जायने मासे पकडणार तर नदीला पाणी कमी झाले, 8 दिवस पाणी भरपूर पडला, मुसळधार पाऊस पडला, नदीला पूर आले आणि आता पाऊस थांबलेले आणि नदीचं पाणी कमी झाले तर नदीला मासे भरपूर आले तर आपण जायने आज मासे पकडायला चालले। तर बघा मित्रांनो, आमची ही जी नदी ही खाली जी नदी गेली ही आमचे एक बुबरा नदी आहे। या नदीचं नाव आमच्या बुबरे। ही बुबरा नदी मोठं डिंब धरण या डिंबे धरणाला मिळते आणि तिकडे जे धरणाचे मासे ते ह्या आमच्या नदीला येतात। तर चला मित्रांनो, आज आपल्याला मळे मासे आणि पितोळ्या मासे हे पकडायचे, पाहूया आज आपल्याला किती मासे भेटतात। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आपण ना ह्या पाऊल वाटेनं चालू, हे बघा ही जी पाऊल वाटे ह्या डोंगरावरून आपली खाली उतरायची आणि जी खाली नदी ह्या नदी शेजारी एक लहान धरण आहे पायर डोहाचं, त्या डोहा धरणापाशी आपण जाणार आहे। हे बघा ह्या नदीला खाली ही पूर्ण अशी मोठी अशी जबरदस्त उगम होतोय। ह्या नदीचा आमच्या इथंच उगम होतोय बुबरा नदीचा। ही बुबरा नदी डिंबे धरणाला जाऊन मिळते। तर आता आपण चाललो आहे। तर चला मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे आपल्याला। चला मित्रांनो, ऑलरेडी आपण नदीमध्ये पोहोचलेले आहे। बघा एवढं पाणी कमी झालेले या बुबरा नदीमध्ये आता आपण आलेले आणि आपण इथूनच मासे पकडत पकडत खाली पायर डोहाचं धरण इथे धरण नका जाणार इथं। तर हे बघा एवढं पाणी कमी झालं आहे। आज आपल्याला या ठिकाणी जाळ्यामध्ये पाहू किती मासे भेटतात। बघा मित्रांनो, मी तुम्हाला मासे दाखवतो। हे बघा अशा प्रकारे एवढी नदीला मासे आहेत ना, ते हे बघा लाईन लागले बघा कशी। एक मागे एक पळत मित्रांनो, एक नंबर वातावरण आहे आजचा। भारी ऊन पडलेले, रात्री पाऊस भरपूर झालाय त्याच्यामुळे आता मस्तपैकी उघडलेले। तर पाहू आता आपण बघत बघत चालू आहे मासं। पण ज्या ठिकाणी मोठे मासे असतील ना त्याच ठिकाणी आपण जा टाकणार, कारण लहान मासे पकडणार नाही आपण। जे मोठे मासे तेच आपण धरणार आहेत। तर आता आपण अर्ध्या नदीमध्ये आलेलो आहे। बघा अजूनही ना खाली बरंच खाली जायचे आपल्याला। जिथं जास्त मोठे मासे आहेत तेच मोठे मासे धरणार आहेत आपण। मळे पण पकडणार आहेत आणि पितोळे पण धरणार आहेत। तर आता आपण आहे ना अर्ध्या नदीमध्ये आलो आहे, अजून अर्धी नदी आपली हे करायची मग तिथं आपण जाणार इथं। तर आता आपण चाललो, मस्त ऊन पडलेले, वातावरण पण एक नंबर आहे असा भारी। बघा आपण पूर्ण खाली खोलदरीमध्ये आलेलो आहे, भरपूर लांब आलेलो आहे आपण, घरापासून लय लांब आलो आहे। तर बघा मित्रांनो, आमची आहे ना ही नदी बुबरा नदी एवढी मोठी आहे। तर बघा मित्रांनो, पाऊस आहे ना ह्या वर्षी लवकर चालू झाला आणि लवकर चालू झाल्यामुळे ना काही जी फळं आहेत ना आमच्या इकडली ती आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवता आली नाही। ती जांभळं म्हणजे आमच्या इकडं मोठ्या प्रमाणामध्ये जांभळं असतात, तर ती पाऊस पडल्यामुळे काय आपल्याला जास्त भेटली नाही, पण आत्ता इथं आपल्याला बघायला भेटल्या का। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी जबरदस्त अशी जांभूळ पिकलेली आहे बघा। आमच्या इकडं पाऊस लवकर आल्यामुळं भेटली नाही, ती आत्ता पिकली। तर आता एवढी मोठी जांभळे एक नंबर अशी जांभळं झाले बघा, पिकलेत पण बघा। आता आपल्याला इथे बघायला भेटलं का पाठीमागची वर्षी आपण पाहिली पण ती जास्त पिकलेली नव्हती,
पण आज मात्र इथे ना भरपूर अशी जांभळं बघायला भेटल्या, भरपूर पिकलेत. ह्या वर्षी पाऊस लवकर पडल्यामुळं जांभळं खायला भेटली नाही, तर आज आपल्या इथं जांभळं बघायला भेटले. पूर्ण पिकले आणि इकडले जे आहे ही पूर्ण कच्च्यात, हे अजून पिकली नाही बघा. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बारा आला होता त्यांना आणि जांभळं पण लागले. तर चिंबोरी खेकडे पाहिले आपण, दिसते का मित्रांनो बघा. पाण्यामध्ये गेली आतमध्ये आणि हे बघा मासं इथे पण चिंबोरी बघा. आतमध्ये इथे 2 चिंबोऱ्या खेकडे बघायला भेटले आणि मासे बघा केव्हा वाढलेत बघा. तर चला मित्रांनो, हे बघा आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे आणि इथूनच आपण आता मासे पकडायला सुरुवात करणार आहे. की जे आमचे पाय डोसा धरण आहे ना, त्या धरणाचं पाणी इथपर्यंत ह्या अर्ध्या नदीमध्ये आलं आहे. हे बघा हे पाणी पूर्ण इथपर्यंत आलेले आणि आपण इथूनच आता मासे पकडायला सुरुवात करणार आहेत. तर चला मित्रांनो, वेळ न लावता आपल्या पुढच्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. आणि आपला जाळा आता आपण इथे टाकणार आहेत. पाहू आपल्याला किती मासे भेटतात इथं. या ठिकाणी आपण जाळा टाकणार आहे. बघा हे पाणी ना इथपर्यंत आलेले. आपण ना हे बघा आता बराच वेळ झाला आपण आपला जाळा टाकलेला इथं. तर आपण काढून घेणार आहे. पाहू आपल्या जाळ्यामध्ये किती मासे पडले तर आणि कोणकोणतं मासे पडलेत. बरं मळे पडले तर पितोळ्या पडले तर आता आपण काढून घेऊया, कारण बराच वेळ झाला आपण टाकलं इथं. होई पाहू आज आपल्याला किती मासे भेटत. पहिलेच वेळ आपण टाकले जा, तर पाहू आपल्याला या जाळ्यामध्ये किती मासे पडलेले भेटत. चार पाच आलेत मित्रांनो. पहिले याच्यामध्ये जाळ्यामध्ये आपले 4-5 मासे भेटले ते.
हे बघा मित्रांनो, हा बघा, हे बघा एवढ्या पितोळ्या पडल्यात आपल्या. पितोळ्यात नुसत्या मला एक पण नाही भेटला अजून आपल्याली, तर एवढ्या पितोळ्या पडल्यात. हा बघा हे बघा एवढे पितोळ्या पडल्यात आहेत ना मित्र. हे पितोळ्यात मी पितोळ्या बनतोय, मला काय अजून आपली भेटणार नाही. तर चला हे बघा आपण आहे ना या ठिकाणी जाळा टाकलेले. आणि मित्रांनो मग बघा मस्तपैकी असा वातावरण आहे, आज पाऊस उघडलेले. आपण जाळा टाकून आलेले. आपण या ठिकाणी आमच्याकडला जो गावरान आंबा आहे गावठी, तो आज आपण खायला आलेलो. इथं मला पाहिलं तर थोडी भूक लागली मित्रांनो, मला दुपारी जेवणाची सवय. आणि आत्ता आपण जाळा टाकलेले आणि आपण पाहू या ठिकाणी आपल्याला आंबा भेटतो का. तर मित्रांनो आमच्याकडे हे जे गावठी आंबा असतात हे म्हणजे आम्ही असे पावडरमध्ये पिकवत नाही. तुम्ही जे बाजारी आंबे खातात, जे बाजारामध्ये विकायला येतात, ते आंब्यांना ना आपल्या शरीराला धोका होऊ शकतो, कारण ते पावडरीमध्ये पिकवले जातात. आणि आमच्याकडे हे आंबे आहेत ना, हे आम्ही आंब्यावरच पिकलेलं खातो आहे, किंवा आमच्या जी वैरण असते त्या वैरणीमध्ये आम्ही पिकायला घालतो आहे. तर आमचे हे आंबे आहेत ना मित्रांनो, आमचे हे आंबा कधीही खाल्लं काही तरी आमच्या आंब्यांपासून कोणत्याही आपल्या शरीरावर परिणाम होत नाही. तसं तुम्ही जे बाजारचे आंबे खातात, हे आंबे आहेत ना हे पिकवलं जातात पावडरीमध्ये. तर आता आपण ना या आंब्यापाशी आलो. ह्या आंब्यावरती आंबं इथे हे बघा, इथं आंबे पारशंडल वरती लय उंच येतं. तर ते वरती आपल्याला जायला लागणार मित्र, त्याशिवाय आपल्याला ते भेटणार नाही. इथं आंबं बघा मित्रांनो, एवढं आंबं भेटलं आपल्याला. आता मस्तपैकी आपण हे आंबं खाणार आहेत. आणि इथं आपला जाळ टाकलेले आणि मस्तपैकी ऊन पडलेले, एक नंबर असा वातावरण. आता आपण आहे ना आपलं आंबं खाणार आहेत. तर बघा मित्रांनो, आज आपल्याला ना एवढं मासे भेटतात. आज आपण गावाला आलो आणि आज आपल्याला मळे आणि पितोळ्या, हे बघा मित्रांनो एवढे मासे भेटतात आपल्याला. हा बघा जास्त करून पितोळे दा आणि मळे मासं ओळखी म्हणजे बघा कसला जबरदस्त मळे मासे भेटले आपल्याला. तर हे बघा मित्रांनो मळे आणि पितोळ्या मासे आपल्याला भेटलेले. तर चला मित्रांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.